तुमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही कोणत्याही घटकाची तुम्हाला आवडणाऱ्या तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळवायच्या त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही जबाबदारी घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टी मिळवणं अशक्यच आहे. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी संजय हनवते. सेम क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण रिस्क है ना आणि जबाबदारी ह्या विषयावर, महत्त्वाच्या विषयावर, कारण हे विषय तुमच्या आयुष्याशी खूप निगडीत आहेत आणि ह्या विषयाच्या आधारेच आपण आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी मिळवत असतो. आज हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्याशी रिलेटेड आहे ना, मी तुम्हाला एक जहाजाचं उदाहरण सांगणार आहे. त्या जहाजाचं उदाहरण आणि जहाज जशी पाण्यासाठी बनलेली आहे तसं तुमचं आयुष्य कशासाठी बनलेलं आहे आपण या विषयाची चर्चा करू. रिस्क आणि जबाबदारी ही एक अशी गोष्ट आहे की तुमचा जो कम्फर्ट झोन आहे हा कम्फर्ट झोनशी, म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रात तुम्ही तुमचं सर्वस्व मानून बसता, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला जी जबाबदारी घ्यायची असते ती तुम्ही वेळेनुसार तुम्हाला तिची समजदारपणे येत नाही आणि तुम्ही जबाबदारी न घेतल्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या त्या कधी मिळू शकणार नाही. तर मित्रांनो, मी एक जहाजाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक जहाज असतं है ना आणि समुद्र असतो. आता मला सांगा, जहाज कशासाठी बनलेली आहे? जहाज ही मुळातच समुद्रामध्ये शिपिंग करण्यासाठी बनलेली आहे, प्रवास करण्यासाठी बनलेली आहे. तिचा वापर ट्रॅव्हलिंगसाठी केलेला आहे, तिचा वापर तुम्हाला मत्स्यपालनासाठी केलेला आहे किंवा इतर भरपूर, म्हणजे जेवढा जास्त प्रमाणामध्ये ते जहाजाचा वापर केला जातो समुद्रामध्ये तेवढं कमीच आहे, बरोबर आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे जहाजाचा वापर करतात है ना. जर ती जहाज समुद्राच्या काठाला असेल, समुद्राच्या किनाऱ्यावर असेल आणि ती समुद्राच्या किनाऱ्यावर जर आयुष्यभर थांबन, तर कधी कालांतराने होतं काय की त्या जहाजाला एक गंज लागत असतो, बरोबर आहे. आणि जेव्हा ती समुद्रामध्ये असते तेव्हा तिच्याकडून वेगवेगळ्या गोष्टीचे कामं होत राहतात, वेगवेगळं उत्पादन घेतलं जातं, वेगवेगळ्या माध्यमातून पैसा गोळा केला जातो, वेगवेगळ्या माध्यमातून तिचा उपयोग केला जातो, बरोबर आहे. पण जर ती जहाज एका किनाऱ्यावर असेल, ठीक आहे, ती चांगली असेल, तिला काही नाही झालं असेल, पण ती किनाऱ्यावर असेल. जहाज किनाऱ्यावर असणं पण ती सेफ्टी आहे, बरोबर, ती सेफ्टी आहे, तिची किनाऱ्यावर आहे, ती व्यवस्थित आहे. पण ती किनाऱ्यासाठी बनलेली आहे का? नाही बनलेली. कधी कधी होतं का की एका छोट्या छिद्रामुळे काय असतो, तिचा मालक असतो, जे कोणी काय असतात किंवा समाज असतो, काय करतो, तिला एका छिद्रामुळे काय करतो, तिला किनाऱ्यावर नेऊन ठेवत असतो. पण एका छिद्रामुळे ती किनाऱ्यावर जात असते, पण ती किनाऱ्यावर राहण्यासाठी बनलेली आहे का? नाही बनलेली. तसंच तुमचं सुद्धा आयुष्य मित्रांनो, तुम्ही त्या जहाजाप्रमाणे आहात. तुमच्यामध्ये खूप काय गुण असतात, खूप काय अशा गोष्टी असतात ज्या गोष्टीमुळे तुम्ही खूप काय कमवू शकता. तसंच आहे तुमचं आयुष्य सुद्धा. तुम्ही जर सेफ झोनमध्ये आहात, तुम्ही तुमच्या एरियामध्ये, तुम्ही जसं बोललो की तुमच्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही स्वतःचं कम्फर्ट झोन तिथंच समजायचं की मी कम्फर्ट झोन आहे, मी आज जे बी करतोय मी सेफ्टीमध्ये करतोय, मला बस इतकंच पाहिजे, मी याच्यातच खुश आहे. तर हा तुमचा झाला सेफ्टी झोन. पण तुम्ही मुळात त्यासाठी बनलेला आहात का? एखादी गोष्ट तुमचा शेजारी करतोय किंवा कोणीतरी करतोय, तो खूप काही अचिव्हमेंट करते, तर त्यावेळेस तुम्ही बघता की त्यानं खूप काय अचिव्हमेंट केलेलं, पण तुम्ही काय म्हणता, नाही, मी माझ्यासाठी ह्याच गोष्टी पुरेशा आहेत, मी एवढाच खुश आहे, मला एवढ्याच गोष्टीची गरज आहे, बरोबर आहे. पण तुम्ही त्या गोष्टीसाठी बनलेला आहात का? तुमच्यामध्ये जी ताकद आहे, तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, तुम्हाला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. जहाजाप्रमाणे तुम्ही किनाऱ्यावर आहात पण सुरक्षित आहात, पण याला अर्थ आहे का? कारण तुम्ही मुळातच बनलेला आहात समुद्रामध्ये प्रवास करण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिळवण्यासाठी. जर तुम्हाला खूप काही मिळवायचं असेल तर तुम्हाला जहाजाप्रमाणे समुद्रात उतरावं लागेल. समुद्रामध्ये येणाऱ्या वातावरणाचा, लाटांचा, वादळांचा तुम्हाला सामना करावाच लागेल. तसंच जहाजाप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या येणाऱ्या अडचणी, अडथळे, ज्या काही संकट असतील त्याचा सामना तुम्हाला तुमच्या धैर्याने, तुमच्या आत्मविश्वासाने तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. स्वतःला त्या जहाजाप्रमाणे समजा. तुमच्यात खूप काय गुण असतात, खूप काय अशा कला आहेत आणि खूप काय असे गट्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काय मिळवू शकता. त्यामुळं स्वतःला असं कधीच कमजोर समजू नका. जसं जहाजाचा पत्रा गंजल्याच्या नंतर तो बदलला जातो, तसंच तुमचा जर विचार तुमच्या आयुष्यामध्ये सिरियस नसतं तर तुम्हाला मी सांगितलेलं की 4 माणसामध्ये जा, 4 चांगले विचार घ्या, चांगलं शिका. चांगल्या लोकांमध्ये गेल्याच्यानंतर चांगले लोक कसे विचार करतात, चांगले विचार करण्याची पद्धत काय काय आहे ना, तर हे तुम्हाला चांगल्या लोकांमध्ये गेल्याच्यानंतरच कळणार आहे. तुमचा जो सेफ्टी झोन आहे ना, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये स्वतःलाच कम्फर्ट झोन समजता त्या झोनच्या बाहेर निघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या झोनच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्याची खरी किंमत कळणार नाही. जहाजाप्रमाणे तुमचं जर पत्राला गंज लागला असेल, तुमच्या बुद्धीला गंज लागला असेल, तर तो फक्त पत्रा काढून देण्याची गरज आहे. आणि तो पत्रा काढण्यासाठी तुम्हाला अशा एका व्यक्तीची गरज लागणार आहे की ज्याला त्याची किंमत असेल, बरोबर आहे. कारण तो त्या किमतीसोबत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पत्रा न गंजण्याचं सुद्धा मार्गदर्शन करू शकतो.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याला त्या पत्र्यासारखं तुमचे जे विचार आहेत त्याला गंज काढण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जहाज परत एकदा, जर तुमची जहाज एका छिद्रामुळे, एका घटकामुळे, एका तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जर गोष्ट घडली असेल, वाईट दुःखद घटना घडली असेल किंवा कोणतेही तुम्ही खच्चीकरण झालं असेल, कोणत्याही माध्यमातून तुमचं खच्चीकरण झालं असेल, तर तुम्हाला परत त्या समुद्रामध्ये जाण्याची खूप गरज आहे. तुम्ही असे, मी जसं बोलू की एखाद्या व्यक्तीचं तुम्ही सहारा घ्या, एखाद्याचं मार्गदर्शन घ्या, एखादा गुरु असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये गुरु नसेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन कधीच मिळणार नाही. बरोबर आहे. कधी कधी होतं का की योग्य मार्गदर्शनाविना तुम्ही चुकीच्या मार्गदर्शनामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गुरु निवडा. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याला जो तुम्ही किनाऱ्यावर येऊन बसलात, तुम्ही स्वतःला सेफ झोनमध्ये समजतात, तुम्ही स्वतःला खुशनसीब समजता की मला काही टेन्शन नाही किंवा मला कोणत्याही गोष्टीचं हे नाहीये, अडथळा नाहीये, तर तुम्ही चुकीच्या माध्यमातून आहात, चुकीच्या किनाऱ्यावर आहात. मित्रांनो, तुमचं आयुष्य खरं तर समुद्रासारखं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटांना सामोरे जायचं आहे आणि तुम्हाला त्यातून खूप काय मिळायचं आहे. खरं तर तुमचं आयुष्य खूप काय मोठ्या गोष्टीसाठी बनलेलं आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की खुश व्हाल. आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त जहाजासारखं आयुष्य नाही तुमचं, म्हणजे मी जहाजाचं जसं उदाहरण दिलं तसं स्वतःचं आयुष्य बनवा. ह्याच जहाजाच्या उदाहरणाद्वारे मी पुढचा व्हिडिओ यावर मोठा व्हिडिओ डीपमध्ये नक्की बनवणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा तुम्हाला उपयोग करायचा, कोणकोणत्या घटकाचा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, तुम्ही काय करू शकता काय नाही, ह्या विषयात सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. ह्याचे सुद्धा मी व्हिडिओ पुढच्या नवीन काळामध्ये येणाऱ्या जे काही माझे व्हिडिओ असेल ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आजच्या जहाजाच्या उदाहरणावरून मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुमचं आयुष्य सुद्धा खूप चांगलं आहे. तुम्ही खूप काय करू शकता, पण तुम्ही तुमचा जो तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या याच्या मनामध्ये जो तुम्ही एक भ्रम निर्माण केला की हाच माझा सेफ्टी झोन आहे, तर त्याच्या बाहेर निघण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची खूप गरज आहे. जर तुम्हाला मार्गदर्शन भेटत नसेल तर अशा व्यक्तीच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहा, अशा लोकांमध्ये जा ज्यांचे चांगले विचार असतील, चांगले पॉझिटिव्ह विचार करत असतील, काहीतरी आयुष्यामध्ये मिळवायचं असेल त्यांच्यामध्ये तुम्ही जा, नवीन शिका. त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाची कल्पना होईल. तुम्ही काय करू शकता, तुमच्या आयुष्यात काय मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिका लवकरच मिळतील. आणि ह्याच्यात माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मिळवायच्या त्या लवकरात लवकर मिळवण्यासाठी तुम्ही खूप एकदम निडरपणे तुम्ही हे सगळे संकट झेलायला तयार होऊ शकता. आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ माझा पोहोचण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.